नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्याकडे युवक केंद्र 2015चं मॉडेल. तर आपल्याकडे हायड्रोलिक नांगर घेण्यासाठी आलंय, पण त्याचं असं आहे की त्याला हायड्रोलिक किट इन्स्टॉल केलेली नाही. तर आपण ती हायड्रोलिक किट इन्स्टॉल करून देऊन त्याला हायड्रोलिक नांगर देणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, याची किट कशी इन्स्टॉल केली आणि नांगर कसा चालतो. आता बॉश पंपातून आलेली जी नळी, ती नळी काढायचं काम चालू आहे. तर शुभम ती नळी काढून घेऊन राहिला. आता नळी काढून झाल्यानंतर आपल्याला त्याला नेपाल बसवायचे. तर मित्रांनो, आपलं हे नळ्यांना ऍडॅप्टर बसून झालेलं आहे. तर आता आपण याला टेप लावून घेऊ. आपण याला आता टेप लावून घेऊ राहिलो. तर मित्रांनो, आपण हे व्यवस्थित एकदम नळ्या वेल्डिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे कसं पुढं लिकेज नको राहायला. आपण आता हे स्टेप लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपली आता नळी इथं बसून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आपण दोन्ही नेपालला बसून इथं आपण फिटिंग आता आपल्याला बसवायची पुढच्या नळ्या. तर आता इथं शुभम किट इन्स्टॉल करून राहिलेला आहे, ते फिटिंगचं काम चालू झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, फिटिंगचं काम चालू आहे आपलं. तर मित्रांनो, आपली किट इन्स्टॉल झालेली आहे आता ही. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण ही किट फिट केलेली आहे इथं. हे बा, आपण ही किट आता फिट केलेली आहे. आता आपली किट फिटिंग पण करून झाली. किट अशा प्रकारे आपण इथं महिंद्रा युओला 575 ला फिटिंग केली. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता नांगर पण एकदम यशस्वीपणे पलटी झालेला आहे. तर आपलं काम आता व्यवस्थित झालेलं आहे सगळं. हायड्रोलिक किट बसून पुढे लिकेज नाही, काही नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं का, आपण महिंद्रा युओला हायड्रोलिक किट बसवल्यानंतर यशस्वीरित्या आपण नांगर पलटी करून घेतलेला आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर अशाच नवनवीन शेती अवजारांच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. तर भेटूया अशाच एका नवीन अवजाराच्या माहितीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.